कार्डियाक अरेस्ट असे वेगवेगळ्या नावाने ते कधी येतं पेपरला वगैरे कार्डियाक अरेस्ट आला किंवा हार्ट अटॅक आला तर ते सगळं एकच आहे का वेगवेगळं आहे? हे दोन्ही वेगळे आहेत. पण मुळात गंमत अशी आहे हार्टच्या बाबतीत, हम्म. समुद्री चहूकडे पाणी पण प्यायला एकच थेंबही नाही. तसं हार्टमध्ये रक्त आहे, पण त्या रक्ताचा हार्ट मसलला डायरेक्ट उपयोग होत नाही. हम्म. पहिली जी मोठी रक्तवाहिनी आहे जी लेफ्ट व्हेंट्रिकल मधनं बाहेर पडते त्याला रोहिणी म्हणतात. हम्म. त्या रोहिणीच्या ज्या पहिल्या 3 ब्रांचेस आहेत छोट्या छोट्या, त्या हार्ट त्या स्नायूंना रक्त पुरवठा करतात. राईट कॉलोनी आर्टरी, लेफ्ट कॉलोनी आर्टरी आणि सर्कमफ्लेक्स कॉलोनी. या कॉलोनी आर्टरीचा जर ब्लॉकेज झाला, त्याचा आतमध्ये कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराईड हे डिपॉझिट झाले, किंवा आता एक उदाहरण देता येईल की एक मुलगी सिडनी पासून हिथ्रो याच्यापर्यंत म्हणजे लंडन पर्यंत, ऑस्ट्रेलिया पासून लंडन पर्यंत एका सीटवरती बसली आणि उभी राहिलीच नाही. उभी राहिली कुठे? तर एअरपोर्टवरती उतरण्याकरता. एकाच याच्यामध्ये बसल्यामुळे काय झालं, एक 20 तास पायामध्ये त्या व्हेन्स असतात त्यातल्या रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या आणि ती सडन उभी राहिल्यामुळे ती गुठळी हार्टच्या रक्तवाहिन्यामध्ये जाऊन बसली आणि कोलॅप्स अँड डाय. 21 वर्षाची मुलगी. अच्छा. तर त्यामुळे हल्ली ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा मी सांगतो पेशंटना पाय हलवा, म्हणजे पायाचे जे स्नायू आहेत पोटरीचे, ते त्याला पेरिफरल हार्ट म्हणतात. हे पायातलं अशुद्ध रक्त वरती जायला मदत करतं. आता कार्डियाक अरेस्ट याचा अर्थ हार्ट एकाएकी बंद पडणे. आता फुटबॉलची मॅच चालू आहे किंवा हल्ली T20, आपलं चांगला खेळाडू ऐन मोक्याच्या वेळेला आउट झाला किंवा मॅच अगदी रंगात आली आणि शेवटच्या बॉल पर्यंत तुम्ही हारलात, तुमची टीम हारली, तर तुम्हाला इतकं दुःख होतं किंवा तुम्ही जिंकला तर इतका आनंद होतो की त्या आनंदाच्या पायी सुद्धा कधी कधी मृत्यू होणं, त्याला कार्डियाक अरेस्ट म्हणतात. किंवा एखादं सिव्हिअर पेन, असं प्रचंड दुखणं झालं तरी सुद्धा व्हेगस जो नर्व आहे मेंदूमधनं येणारा, जो हार्टला पण सप्लाय करतो, त्याच्या स्टिम्युलेशनमुळे हार्ट बंद पडणं, त्याला कार्डियाक अरेस्ट म्हणतात. आणि या रक्तवाहिन्यांमध्ये जेव्हा कोलेस्ट्रॉल हे डिपॉझिट होतं त्यामुळे हार्टचा रक्तपुरवठा कमी होतो. रक्तपुरवठा कमी आणि हे एंड आर्टरीज आहेत, पण हा एंड ऑफ द रोड आहे, त्याच्यापुढे तिथे रिसर्क्युलेशन होत नाही आणि त्यामुळे तिथे तेवढा भाग हार्टचा मरण पावतो. त्याला मायोकार्डियल इन्फार्क्शन किंवा हार्ट अटॅक आलं असं म्हणतात. कार्डियाक अरेस्ट म्हणजे हार्टचं एकदम थांबतंच, हार्टचं स्पंदनच थांबून जातं आणि 3 मिनिटापेक्षा जास्त जर मेंदूला रक्तपुरवठा झाला नाही ऑक्सिजनचा तर मेंदू थांबतो आणि मृत्यू. आता आपण आणखी गोष्ट ऐकतो मेनली पुरुषांच्या बाबतीत की व्हेरिकोज वेन्स, की उदाहरणार्थ जे उभे राहून काम करतात, बस कंडक्टर, पोलीस वगैरे, त्यांना हा खूप वेळा होतो. त्याचं काय त्याचं कारण बरोबर आहे, अतिशय उंच लोक असतात ना त्यांना सुद्धा होऊ शकतो, बस कंडक्टर्सना पण होतो किंवा पोलिसांनी. आपल्या पायामधल्या वेन्स जे आहेत म्हणजे नीला अशुद्ध रक्तवाहिनी, त्याच्यात सुपरफिशियल सिस्टीम आहे, डीप सिस्टीम आहे. पायाच्या हालचालीमुळे सुपरफिशियल याच्यामधलं रक्त डीप वेन मध्ये जातं आणि डीप वेन मधनं ते वरती इन्फ्युव्हिनातर्फे हार्टकडे पोहोचलं जातं शुद्ध करण्याकरता. तर ज्या वेळेला याच्यामध्ये काही काही झडपा आहेत की परत ते येऊ नये म्हणून, त्या झडपा कधी कधी खराब झाल्या, उड्या राहिल्या, तर मग सुपरफिशियल वेन्स मध्ये रक्त साठून जातं, त्याला व्हेरिकोज वेन्स. त्याला काय त्याला ऑपरेशन, लेझर ऑपरेशन. किंवा अगदीच करायचं नसेल तर पायावरती धरून झोपायचं आणि उठायच्या आधी पायाला इलास्टिक बँडेज इथपासून ते वरपर्यंत. आधी पायावरती का करायचे तर भेन सगळ्या एमटी व्हाव्या बाय ग्रॅव्हिटी. आणखी विचारू शकतो, मूळव्याध, फिस्टुला आणि फिशर हे तिन्ही आजार एकाच ठिकाणी होतात. हो, तर त्याचं इलाज फक्त ऑपरेशन आज का आणखी काय आहे? बरोबर, चांगला प्रश्न आहे. आता मूळव्याध म्हणजे आपल्या मुळापाशी होणारा आजार, पण मूळव्याध म्हणजे इंग्लिश मध्ये आम्ही त्याला हिमोरॉइड्स म्हणतो. हिमोरॉइड्स म्हणजे ज्याच्यामध्ये रक्तस्राव होतो, म्हणजे त्या व्हेरिकोज वेन्स ऑफ द रेक्टम आहेत. अशी आपण व्हेरिकोज वेन्स ऑफ द लेग्स बघितलं, तर रेक्टमच्या ज्या व्हेरिकोज वेन्स आहेत, तुम्ही संडासला जर जोर केला तर त्या रक्तवाहिन्या फुटतात आणि मग तिथे रक्तवाहिन्यांची गाठ येते, त्याला आपण हिमोरॉइड्स म्हणतो.
पण आपल्याकडे सगळ्या गोष्टीला एकच मूळ व्याध म्हणतात बस. पण या तिन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, फिशर, फिस्टुला आणि हिमोरॉइड, पाईल्स. त्या तीन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. त्या कशामुळे आहेत? फिस्टुला म्हणजे त्या भागातली अस्वच्छता. टॉयलेटला गेल्यानंतर तुम्ही जर ते साफ व्यवस्थित केलं नाही, पाण्याने धुतलं नाही, हल्ली टिश्यू पेपर वापरण्याची फॅशन, ते मला आवडत नाही अजिबात. पण त्याच्यामुळे तो भाग अस्वच्छ राहतो आणि मग तिथे इन्फेक्शन होऊ शकतं. त्याला म्हणजे आधी गाठ येते, त्याच्यात पस होतो, दुखतं, ते फुटतं आणि मग बरं वाटतं. पण हे कशामुळे होत आहे? तर ही जे संडासचं बाहेरचं ओपनिंग आहे आणि आतमध्ये रेक्टम आहे, तर इथला हा जो बाहेरचा ओपनिंग आणि आतलं ओपनिंग, त्याच्यामध्ये एक ट्रॅक्ट आहे. त्यामुळे ते ऑपरेशन करून तो ट्रॅक तुम्ही ओपन ठेवला नाही आणि तो असा खालपासून वरपर्यंत भरला पाहिजे, तिथे टाके न घेता केलं नाही तर मग ते ऍब्सेस आणि फिस्टुला असं होणार आहे. पाईल्स जे म्हणतो आपण, ते हे संडासच्या वेळेला जोर केल्यामुळे. आणि फिशर, हार्ड संडास. हल्ली नॉनव्हेज खाण्याचा प्रकार जास्त आहे, पालेभाज्या कमी खातात, दही, ताक, दूध, तूप कमी घेतात आणि म्हणून हार्ड संडास. ऍक्च्युली संडासला रोज व्हायला पाहिजे असा कायदा नाही. सॅमसन नाईट हे आमच्या फिजिओलॉजी पुस्तकात सांगितलंय, 1 वर्ष संडास नाही झाला तरी चालतं. पण आपल्याकडे एक अशी लहानपणापासून सवय आहे की रोज संडास व्हायला पाहिजे. ते आई त्या बंड्याला समोर बसवते, बंड्या आणखीन जोर कर, आणखीन जोर कर, जेवलं का खेळायच्या. असं केलं की मग त्या रक्तवाहिन्यांवरती दाब येणार आहे आणि म्हणून तुम्हाला पाईल्स पण होणार आहे. आणि हार्ड संडास असेल तर फिशर होणार. म्हणजे एखादा दगड जर चामडीवरती घासला, तसं आतमध्ये जर ते हार्ड संडास जर घासला गेला तर तिथे जखम होणार, त्याला फिशर म्हणतात. आणि मग अतिशय दुखतं फिशरच्या वेळेला, म्हणजे नाणी याद येते असं म्हणतात. त्यामुळे गंमत अशी आहे, संडासला कळ आल्याशिवाय जाऊ नका आणि कळ आल्यानंतर 2 मिनिटांपेक्षा जास्त बसताच नाही. 2 मिनिटात काम संपलं पाहिजे. त्याच्याकरता भरपूर पालेभाज्या, भरपूर फळं, दही, ताक, दूध, तूप हे सगळं घातलं. आपलं जे पूर्वीचं अन्न होतं ना, आपण 7वीत असताना चौरस आहार जो काढायचो, तो खराच सगळ्यात चांगला होता. आणि हल्लीचं हे फास्ट फूड हे ते अतिशय खराब, सगळ्या आजारांना आणतं. आता आणखी एक आपण म्हणजे बघतो का प्रॉब्लेम की मुलं सगळी वजनाने जास्त असतात, ओबेसिटी, त्याच्याबद्दल जर सांगायला बरं. हो, obviously. एक म्हणजे हल्ली मैदानी खेळ जवळजवळ बंद झाले. किंवा आता क्रिकेट खेळायचं असेल तर मग मुलांना त्या क्रिकेट अकॅडमीमध्ये टाका. प्रत्येक पेरेंट्सना, मिडल क्लासला सुद्धा ते अफोर्ड होईल असं काही नाहीये. दुसरं, कोविडच्या काळामध्ये हा प्रश्न आणखीन वाढला. घरात बसून वर्क फ्रॉम होम किंवा शाळा पण मोबाईलवरती, आणि त्यामुळे ओबेसिटी, वजन वाढतंय. वजन वाढल्यामुळे तसे दुष्परिणाम आणि मग त्याच्यातून डायबिटीस हे पण होऊ शकतं. त्यामुळे मुलं एक्सरसाइज खेळायला जायलाच पाहिजे, बाहेरचे मैदानी खेळ खेळलेच पाहिजे. आपली दृष्टी सुद्धा हल्ली त्यामुळे कमी झाली. बघा, क्षितिज किती अंतरावर असतं? 60 किलोमीटर. हल्ली उंच उंच बिल्डिंगच्या आपल्या शहरातल्या जंगलामध्ये तुमचं दृष्टी आमची होतच नाही, जातच नाही. आणि मग तुम्हाला मानसिक दृष्ट्या सुद्धा तुमची दृष्टी कमकुवत होते. तुमचं मन विशाल होतच नाही, ते नेहमीच आकुंचन आणि संकुचित होतं. म्हणजे आपल्या मनावरती आजूबाजूच्या परिस्थितीचा कसा परिणाम होतो याचे उत्तम उदाहरण आहे. शहरातल्या राहणाऱ्या लोकांना या ब्लॉकमध्ये शेजारी ब्लॉकमध्ये काय चाललं आहे हे कळणार नाही. सर, एक विशेष विचारतो की असा एक अवयव आहे आपल्या पुरुषांमध्ये की स्त्रियांमध्ये नसतो, तो म्हणजे प्रोस्टेट ग्लॅन्ड. हो, तर प्रोस्टेटचा कॅन्सर हल्ली थोडं प्रमाण वाढत चाललंय असं आपण पाहतोय. तर त्याच्याबद्दल काय केलं पाहिजे? चांगला प्रश्न. त्याच्याकरता माझे जे टीचर आहेत, म्हणजे आता ते 93, त्यामुळे ते प्रॅक्टिस नाही करत, पण आहेत, त्यांच्याबरोबर मी 7-8 वयोवृद्ध लोकांकरता प्रोस्टेट कॅन्स घेतलेले. म्हणजे प्रोस्टेटचे सिमटम्स. प्रोस्टेटचे सिमटम्स म्हणजे काय? आता प्रोस्टेट ही ग्रंथी कुठे असते? तर मूत्राशयाच्या खालच्या बाजूला ही प्रोस्टेट ग्रंथी आहे. आपले जे लघवीकरणाचा जो मार्ग आहे, हा ब्लॅडर मधनं प्रोस्टेट मधून तो बाहेर येतो आणि मग पेनिस मधनं तो बाहेर येतो. युरेथ्रा म्हणतो आपण त्याला. तर 1 पार्ट ऑफ द युरेथ्रा इज इन प्रोस्टॅटिक युरेथ्रा. ज्यावेळेला प्रोस्टेट ग्रंथी या वयामध्ये वाढते, 60 नंतर, मी तर यंगेस्ट पेशंट मिळते 40 वर्षी, तर ती वाढल्यामुळे काय होतं, तो जो मार्ग आहे त्या मार्गावरती दाब येतो आणि दाब आल्यामुळे ती हे कमी होते. आपला डायमीटर कमी झाला की लघवीची फेक
ती कमी होते. युरिन फ्लो रेट आपण म्हणतो, म्हणजे एका सेकंदामध्ये किती युरिन व्हायला पाहिजे किंवा एका मिनिटात किती युरिन, ते पण आम्ही मोजतो. तर ते आपल्याला कळतं की कमी झालंय, लघवीची धार कमी होणं, त्याची ती लांब जात नाही. आणि प्रोस्टेटिक कॅन्सर जर रूल आउट करायचं असेल तर स्पेसिफिक अँटीबॉडीज म्हणतात त्याला, किंवा अँटीजन्स, प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन्स, PSA रक्ताची टेस्ट. आज सकाळीच मी जाणार होतो, पण थोडासा आळस केला आणि चुकून खाऊन घेतलं, त्यामुळे बाकीचा पण रक्त तपास करताना आला म्हणून गेलो नाही. पण मी उद्या PSA माझी पण करून घेणार आहे, कारण आता माझं वय आता संपून 77 लागेल जून मध्ये. जिममध्ये तर त्याच्याकरता म्हणून PSA हे ओल्ड एज मध्ये करावं. तर असे आम्ही 7-8 कॅम्प घेतले होते, खोपोली, टिटवाळा, बदलापूर, पनवेलमध्ये 2-3 कॅम्प, असे 7-8 कॅम्प घेतले होते. आणि आम्हाला त्या वेळेला, आणि त्याच्याकरता आधी युरिन फ्लो रेट आम्ही घ्यायचो, ते मशीन असतं त्याच्यामध्ये, तो फ्लो रेट आणि तो चार्ट येतो, नंतर ही ब्लड टेस्ट, आणि मग असं आधी 8 दिवस करायचे. त्यांचे सगळे सिमटम्स, सगळा फॉर्मॅट तयार होता. बापट सरांचं आमचं काम म्हणजे एकदम अतिशय शिस्तबद्ध, आपल्या शानबाग सरांचं. तर ते शिस्तबद्ध कामामध्ये आम्ही तसे कॅम्प घेतले, आणि आम्हाला 3-4 कॅन्सरचे पेशंट मिळाले, त्यांना वेळीच ट्रीटमेंट. बरं, पुरुषाला जर कॅन्सर व्हायचा असेल तर प्रोस्टेटिक कॅन्सर सगळ्यात चांगला, कारण त्याच्यानंतर एकदम छान ट्रीटमेंट. आणि ते उदाहरण द्यायचं झालं तर शांतीवन तुम्हाला माहिती असेल, तिथे नेऱ्याला तिथे गोविंदराव शिंदे म्हणून राजेवार होते, त्यांना प्रोस्टॅटिक कॅन्सर झाला होता. मी डिटेक्ट केला होता. मी त्यांना सांगितलं आपण ऑपरेशन काय करायचं, तर आपल्या ज्या टेस्टीज आहेत, टेस्टीज म्हणजे गोटी पुरुषाची, त्याच्यामधला टेस्टेस्ट्रॉन हार्मोन जो असतो तो याला कारणीभूत करतो, त्यामुळे प्रोस्टॅटिक कॅन्सर होतो. तर त्याचा जर सोर्स होता आपण काढून टाकला तर टेस्टीज काढायचे नाही, कारण तसं बायकांना स्तनचा काढायचं सांगितलं कॅन्सर झाला तर त्यांना एक मेंटल शॉक असतो, तसं पुरुषाला त्याची टेस्टीज काढायची म्हणजे की शॉक होतो. म्हणून आम्ही काय करतो, त्या कॅप्सूलच्या आतला जो फक्त टेस्टिक्युलर टिश्यू आहे तो काढून टाकायचा, आणि मग वरनं शिवून टाकायचं. आतमध्ये ब्लड झालं तरी पेशंटला काय वाटतं की आपली गोटी आहे तिथे, त्यामुळे तो त्रास होत नाही. पण त्याचा जो मेन सोर्स आहे टेस्टोस्टेरॉन, तो काढून टाकला की पेशंट एकदम व्यवस्थित. तर गोविंदराव शिंदे PSA त्यांचा नॉर्मल आपला किती पाहिजे, आता मी उद्या करणार आहे 0.07 नॅनोग्रॅम्स टू 1 नॅनोग्रॅम पण तेवढा असेल. त्यांचा 2000 नॅनोग्रॅमचा. पण ते आधी ऑपरेशन तयार नव्हते, कारण ते थोडेसे समाजवादी लोक थोडेसे हट्टी असतात, असं माझा अनुभव आहे. त्यामुळे ते नॅचरोपॅथी काही गोष्टी करतात, नॅचरोपॅथी नाही, ते त्याच्या मागे लागले. शेवटी एक दिवस मी असं बेंगलोरवरनं आलो होतो आणि मला हे आलं त्यांची लघवीतून घे, मग आम्ही वरून नवी टाकली. प्रोस्टॅटिक कॅन्सर होताच, त्यांच्या टेस्टीज हे काढून टाकल्या, वरनं ट्यूब टाकली, आणि ते त्याच्यानंतर 2 वर्ष व्यवस्थित जगली. त्यामुळे आणि एक हे देतो, ट्रीटमेंट देतो आपण की ज्याच्यामुळे टेस्टिक्युलर हार्मोनचा जो टेस्टेस्टेरॉनचा इफेक्ट कमी व्हावा म्हणून. एक तर आपण टेस्टिस काढतो, आणि होनोमॉन म्हणून एक औषध आहे की जे फिमेल हॉर्मोन आहे, ते त्याच्यामधनं देतो आपण. त्यामुळे ते प्रोस्टेट हा कॅन्सर खूप आटोक्यात येऊ शकतो. जर कॅन्सर व्हायचाच असेल तर पुरुषाला, तर प्रोस्टॅटिक कॅन्सर व्हावा, लवकर डिटेक्ट झाला तर आपल्याला त्याला चांगली ट्रीटमेंट देऊन व्यवस्थित नॉर्मल आयुष्य जगता येईल. जर आता हाच विषय आला म्हणून करतो, तर मी बऱ्याच वेळा ऐकलंय की पुरुषांनी लघवी करताना उभं राहून करू नये, असं नाही. मी ऐकलंय खूप. बरोबर आहे. खरं की खोटं? नाही, खरं खोटं गंमत सांग. होतं काय, रात्री तुम्ही झोपेतनं उठता, झोपेतनं उठताना सुद्धा एक हे आहे, शास्त्र आहे. आधी कुशीवरती वळा, नंतर हातावर घेऊन बसा, 2 मिनिटं बसा, नंतर लघवी करायला जा. आणि उभं राहताना पाय जवळ घेऊ नका, दोन्ही पाय बाजूला पाहिजे, अंतर पाहिजे. अंतर पाहिजे. म्हणजे काय होतं, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पायाच्या मधनं जाते. तुम्ही जर दोन्ही पाय ठेवून उभं राहिलात तर तुम्ही धाडकन मागे पडता, त्याला म्युटेशनल सिन्कोप असंच म्हणतात. म्हणजे लघवीच्या वेळेला येणारा हे काय म्हणतात त्याला, बेशुद्धपणा, त्याला म्युटेशनल सिन्कोप म्हणतात. त्यामुळे सगळी गोष्ट ज्या आहेत त्या अत्यंत शास्त्रशुद्ध केल्या पाहिजे. 2 पायांमध्ये अंतर ठेवा, पाया फक्त उभं राहून करावं लागेल, काही तास